लसूण फेकून दिला, काय कुटतोय काय माहिती. दादा चॉक आहे त्याच्याकडे बघा. ट्युशन मधून आली मॅडमने असंच फेकून दिल्या वस्तू. हे पाहू शकता तुम्ही 10-15 मिनिटं पहिले ना कारल्यांना मीठ लावून ठेवून दिलं होतं, म्हणून त्याचा पूर्ण कडूपणा निघून गेलेला आहे. आता याला ना पूर्ण असं निचोडून पाहू शकता किती पाणी निघतंय, निचोडून भाजीमध्ये टाकणार. जय भीम, मी राणी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आत्ता मी ना आयब्रो करून आलेली आहे, म्हणजे खूप दिवसानंतर आयब्रो केले. म्हणजे ना 2-1 महिना होऊन गेले असतील आयब्रो करायला. म्हटलं जास्त पण वाढून गेले तर जास्त वाढून जातात ना, मला तर आयब्रो करताना खूपच जास्त लागतं. यासाठी म्हटलं आज जाऊनच येते. माझ्या स्वरांसोबत गेले होते मी, कारण काल संडे होता ना, तर म्हटलं काल जाऊ यांच्यासोबत. कसं मग हे दुपारपासून घरी राहतात ना, पण आम्हाला ना एक फुल ब्लॉग बनवायचा होता गुगल ॲडसेन्स पिनचा. तर त्या ब्लॉगमध्ये ना म्हणजे खूपच जास्त उशीर होऊन गेला, बघता 7-8 होऊन गेले होते. मग कसं त्या टायमाला पार्लर पण बंद होऊन जातात आणि आपला स्वयंपाकचा पण टाईम होऊन जातो ना, यासाठी मग काल ना कॅन्सल करून दिलं होतं जायचं. म्हटलं आता जायचं सांगू ते जायचं राहूनच जातं, म्हणून आज आहे ना मी माझ्या स्वरांशला घेऊन गेले होते. आणि मग आता आयब्रो वगैरे करून आलेली आहे. तर ह्या दोघांची काय बडबड चालू आहे ते दाखवते तुम्हाला. चला. काय सांगतोय दादा? दादा काय सांगतोय? इकडे पप्पाचा पाय दिसतोय, पाय खाली करा. दादा काय करतोय? हा, खूप बडबड चालू असं दिवसभर बडबड करतो हा मुलगा. कोण टाकला होऊन गेलं पप्पा? दादा पहिला तो जुना फोटो पाहिला ना, त्या फोटोमध्ये तो टकला होता, तेच केव्हांचं सांगतोय तो पप्पांना. दादा तू कुठे गेला होता? पाणीपुरी खाल्ली? कोणी आणली होती पाणीपुरी? मम्मानी. कशी होती पाणीपुरी? दादडी पप्पा आले की अशी मस्ती चालू होऊन जाते त्याची संध्याकाळी, हे ना दादा? दादा आज काय बनवू? काय बनवू सांगा ना. मी खिचडीचा सामान तर भाजीचं आहे ना, रोज खूप मोठा टास्क असतो की काय बनवायचं काय नाही. मला तर काहीच समजत नाही. मग त्यांचं यायचा रस्ता बघते मी, ते आले की मग त्यांना विचारते काय बनवायचं काय नाही. कुठे चालला तू? कुठे? दीदूकडे? हां उतर, मग उतर बाबा उतर. काय बनवायचं? हो कारले आणलेत कालपासून. कारले बनव कसे? सुके शेंगदाणे लावून. चला आता कारले फायनल होऊन गेले. तो बघा कसा लसूण फेकतोय, तो मला दाखवते मी. हां पकडा, हां पकडा. बघा भांडे पण बाकी आज माझे घासायचे, कारण ॲब्रो करायला चालला गेली. दादा लसूण का फेकला खाली? गंदी बात. दिदू माय उठतं बेटा. आणि आरवीचं काही खेळायचं चालू आहे. बघा कसा लसूण फेकून दिला त्याने. आता मी लसूण सोलून ठेवला. काय करतोय तू? मला लसूण कुटू दे ना बेटा, गंदा करून टाकशील. सरक आरू, थोडीशी सरक बेटा, लसूण उचलू दे. थांबा पहिले मला आहे ना लसूण उचलून घेते, मग दुसरं काही दाखवते. लसूण फेकून दिला, काय कुटतोय काय माहिती. दादा चॉक आहे त्याच्याकडे बघा. ट्युशन मधून आली मॅडमने असंच फेकून दिल्या वस्तू. काय करतोय तू? काय कुटतोय? खडू? पेन्सिल कुटतोय का? हे बघा चॉक. आरवी ना हा पडून चालले होते ना व्यवस्थित. बघा आम्हाला ना पुढच्या पण दुसऱ्या घ्यायच्या आहे. छान. खिचडीसाठी सामान तर कापून ठेवून दिला. म्हटलं पहिले खिचडी बनवून घेते, भाजीचं बघते त्यांना विचारून काय डिसिजन होतो काय बनवायचं काय नाही. मग कालपासून कारले आणून ठेवले होते, म्हटलं आता तेच बनवून टाकते. कसं मग फ्रीज तर नाही आहे, मग असं पण खराब होऊन जाणार ना. आता मस्त कारले बनवून टाकणार. मला तर आवडत नाही, पण बनवून खाऊन पाहिजे आणि चांगले पण असतात शरीरासाठी, म्हणून आता त्याचीच भाजी बनवणार आहे. नको ना बेटा. आणि हा डब्बावरती ठेवायचंच राहून गेला बघा. हा डब्यामध्ये ना मी गुगल ॲडसेन्स पिन ठेवली, कारण आमचं कपाट आहे ना खराब होऊन गेले. म्हणजे त्याला लॉक वगैरे नाही, मुलं केव्हा आपण खोलून काय पण काढून घेतात. कसं मग ती
गुगल ॲडसेन्स पिन कामाची ना, यासाठी या डब्यामध्ये ठेवून दिलं. आता लॉक करून म्हटलं वरती ठेवून देते, कसं मग वरती त्यांचा काही हात जाणार नाही आणि तिथं सेफ पण राहणार. कपाटात काही वस्तू सेफ राहत नाही. तुम्हाला तर माहिती, माझ्या आयुष्य पूर्ण कपाटात घुसून पूर्ण वस्तू फेकतो. चला आता पटकन पहिले खिचडी वघारून घेते. दादा मला लसूण कुटायसाठी दे ना, दे ना बेटा. हां मग मला दे, मग तू नंतर कुटजो ना दादा. हां तेच ना, खूप एवढ्या गप्पा गोष्टी करतो ना ते, म्हणजे एकदम मागचं आठवण आहे ना. नुसता पप्पा आले की नाही तर मी थोडीशी बसले की नुसता गप्पा गोष्टी करतो. आपण म्हणजे परेशान होऊन जातो, पण तो काही परेशान होत नाही, नुसता बाता करत राहतो तो. बघा ते दोघं भाऊ बहिणी कसे खेळतात. काय बनवलं दादा, कुत्रा? आता ते फेकून दे, मम्माला दे लसूण कुटायसाठी. हा बेटा, चला आता पहिले मी ना खिचडी वघारून देते मस्त, तोपर्यंत तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. चला आता पहिले खिचडी वघारून देते. माझा प्लॅन असा होता की वरण भात बनवायचा, पण मुलांनी प्लॅन फ्लॉप करून टाकला, कारण आयुष आणि आरवीला खायचे होते खिचडीमध्ये अंडे बॉईल करून, म्हणजे खिचडी बनवते ना मी, त्याच्यात अंडे टाकून देते बॉईल व्हायसाठी. त्यांना आहे ना तसं खूप आवडतं, म्हणून माझ्या आयुषला आहे ना आज तीच आठवण येऊन गेली ती, म्हणजे आयुषला पण आणि आरवीला पण, की मम्मा खिचडीमध्ये अंडे बनव. म्हटलं चला मुलांचं मन आहे तर बनवते. आणि वरण भात आहे ना, मुलांना आवडतच नाही, माझ्या 3 मुलांना वरण भात आवडत नाही म्हणून. आणि कसं मग त्यांना थोडंसं बरं नाही होतं, मग ते बोलले की वरण भात बनव, पण मुलांचं मन नाही आहे तर ते पण बोलले जाऊ दे म्हणे खिचडी बनव आणि कारल्याची भाजी चपात्या बनवून टाकू. म्हटलं ठीक आहे. वरण भात जास्त करून मुलांना आवडत नाही, यासाठी मग मी जास्त बनवत नाही. आता त्यांचं मस्त खेळायचं चालू आहे. शेवटी त्यांनी मला खलबत्ता दिला नाही, म्हणून मी ना खिचडीसाठी अद्रक लसूण एक लहान बगुन्यामध्ये म्हणजे ठेचून घेतले त्यांना. कुकर जास्त तापून गेला होता ना, म्हणून तेल एकदम कडक होऊन गेलं होतं. आणि स्वयंपाक वगैरे जेवण करून अजून एक काम आहे मला, म्हणजे आम्ही लोणचं बनवलं आहे ना, त्याच्यात थोडंसं तेल कमी होऊन गेलं आहे, म्हणून ते तेल पण गरम करून थोडंसं लसूण टाकून त्याच्यात टाकायचं आहे. कसं मग तेल राहिलं ना तर लोणचं थोडा जास्त दिवस टिकतं पण, आणि तेल कमी होऊन गेलं ना मग लोणचं लवकर खराब होऊन जातं. मागच्या वर्षी पण आम्ही ना लक्ष दिलं नाही, तेल कमी होऊन गेलं यासाठी, म्हणजे लवकरच लोणचं खराब होऊन गेलं होतं. पण आता त्याच्यावर प्रॉपर लक्ष द्यायचं आहे मला, कारण मला खूप आवडतं लोणचं सर्वांना जेवणसोबत खायला. म्हणून आता हे सर्व झालं की बघा लाल मिरची पण संपून गेली. आता हा डब्बा उद्या घासणार मी, तेव्हा दुसरी लाल मिरची त्याच्यात भरणार. जास्त तिखट नाही करत, मुलं खातात ना मग. नाही तर माझ्या आयुषला कधी 1-2 घासमध्ये मम्मा पाणी असं चालू असतं त्याचं. आता मग लोणचं बनलंय तर आमचं म्हणजे घरात टेन्शन नाही. खिचडी किंवा डाळ भात राहिला दुपारी जेवायला तर चपात्या बनवून घ्यायचा, त्याच्यासोबतच खाल्ल्या जातं, म्हणून भाजीचं वगैरे जास्त काही टेन्शन नाही. पण या टायमाला लागते भाजीपोळी असं. तिकडून पाणी आणते मी, कारण हांडा तिकडे भरून ठेवला आहे, कारण इथे ना पावसाचं पाणी खूप गळत होतं ना, यासाठी गॅस वगैरे पण तिकडेच ठेवला आता. पण आज म्हटलं इथं ठेवून देते, कसं मग मुलं आहेत ना तिथं घडी गॅसचे बटन असं चालू बंद करतात, थोडंसं रिस्की असतं ना ते, यासाठी मी दुपारी हा किचन ओटा मस्त साफ करून घेतला होता आणि जागच्या जागी गॅस ठेवून दिला. आणि अजून खूप काम बाकी आहे माझं. पाहू शकता तुम्ही इथं आहे ना सर्व गोधड्या कपडे इथं भरून ठेवलेले आहेत, म्हणजे बाकीच्या वस्तू तर मी काढून घेतल्या. डॉक्युमेंट्स वगैरे पण बांधून ठेवले होते ना मी त्या दिवशी, कारण कसं उंदरं आहेत ना मग डॉक्युमेंट्स वगैरे फाडून टाकतील. काय बेटा इथूनच सांग ना, बोल ना. काय कुठे काय दाखवतोय काय नाही. डॉक्युमेंट्स वगैरे मग मी ना संध्याकाळी व्यवस्थित कपाटात ठेवून दिले. आता या गोधड्या आणि कपडे राहिलेत, म्हटलं त्याला निवांत 1-2 दिवस लागतील, कारण ते परत धुवावे लागतील, तरच म्हणजे कपाटमध्ये आणि पलंगमध्ये गोधड्या ठेवण्या पडतील. कपाटमध्ये कपडे आणि पलंगमध्ये गोधड्या
कसं मग आता ते पाण्या पावसाचा थोडासा वास येणार ना, यासाठी सर्व स्वच्छ करून ठेवून देणार. म्हटलं एका दिवसात तर काही होणार नाही, त्याला पण 2-3 दिवस लागतील, पण थोडं थोडं सर्व काढणार मी. चला आता खिचडीमध्ये पाणी टाकते. खिचडीला छान गदक येऊन गेलेला आहे, पाहू शकता तुम्ही. असं गदकमध्ये तांदूळ टाकले ना, खिचडी मस्त खुल्ली खुल्ली पण येते आणि स्वाद पण छान लागतो. म्हणून मी ना म्हणजे पहिले असं पाणीला उकळी देते, तेव्हा तांदूळ टाकते, डाळ तांदूळ. आणि माझ्या सोरांश खेळायला गेलाय, केव्हाचा गेलाय. म्हणजे त्याला आहे ना खेळायमध्ये टाईम काही समजत नाही, म्हणजे खेळतच राहतो तो. आणि सकाळी शाळा असते ना, मग तो सकाळी उठत पण नाही लवकर. कसं मग या टायमाला उशीर झाला झोपायला की उठत नाही मग तो. बाजारात पण जायचं होतं, 2 दिवसापासून आमचं बाजारात जायचं चालू आहे. कारण गहू गाळायला आहे ना, गाळणीच खराब होऊन गेली आमची, म्हणून ते गहू गाळायसाठी आणि एक तांदूळ गाळायसाठी गाळणी घेऊन येऊ म्हटलं. पण हा पाऊस काही येऊन जीव देणार तेव्हा ना, म्हणजे सारखा पाऊसच चालू आहे. आता थोडासा उघडा होता, म्हणजे पाऊस बंद होता, तर विचार केला होता आज जायचा. पण जाऊ द्या, आता मी ॲब्रोला चालल्या गेली, नंतर मग स्वयंपाक वगैरे पण राहतो, मग उशीर होऊन जातो ना, यासाठी काही केलं नाही. म्हटलं बघू उद्या बिद्या. काय झालं? काय मिक्सर खराब होऊन गेलं ना आपलं, खराब होऊन गेलं बेटा. ते बघ ते तिथं वरती ठेवलंय, खराब आहे ते, खराब आहे बेटा. नाही करंट येतंय त्याच्यात. चल तुला तिकडे घेऊन जाते, चल 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 लवकर चल. डबा देते ना तुला, चालणार. आयुषला आहे ना थोड्या वेळ बाहेर पाठवलं, कारण तो आहे ना खूप मस्ती करत होता आणि सारखं मला बोलत होता, तू चल तिकडे, तू चल, नाही तर मला मिक्सर दे खेळायला म्हणे. म्हणून त्याला आहे ना थोडंसं त्याच्या आजीसोबत बाहेर पाठवलं, थोडंसं फिरून येणार म्हटलं बाहेर. तर काल पण आम्हाला आहे ना ब्लॉग बनवायचा होता गुगल ॲडसेन्सचा, तर त्याला आहे ना बाहेर पाठवलं होतं, नाही तर तो काहीच करून देत नाही, तो नुसता सारखं मस्ती करतो व्हिडिओमध्ये येऊन. म्हणून त्याला ना थोड्या वेळ बाहेर पाठवतो, तेव्हा दुसरं काही कामं होतात. चला आता अंडे पण स्वच्छ धुवून खिचडीमध्ये टाकून दिलेत. आता कुकर बंद करून घेते आणि याच्या 3 शिट्ट्या करून घेते, मग आपली खिचडी रेडी होऊन जाणार. आता खिचडी होते तोपर्यंत मी कारले कापून घेते. कसं मग त्याला पण मीठ वगैरे लावून ठेवावे लागतं थोड्या वेळ, नंतरच चपात्या बनवणार. बाई चला आता मी कारले कापून घेते, म्हणजे ना मला कारले बनवायची जास्त आयडिया नाही. तो बघ तिथं ग्लास आहे, इथं अंडा भरलाय, पिऊन घे बेटा. कारले म्हणजे ना मी जास्त करून बनवत नाही, कारण ते ना कसे पण बनवते ना तरी पण कडूच लागतात. थांबा एवढं पीठ ठेवू द्या मग बोलते. कडूच लागतात, आणि जर तुम्हाला कारले बनवायची पद्धत माहिती असणार जी कडू नाही लागत कारले, तसं मला आहे ना कॉमेंट करून नक्की सांगा तुम्ही, मी त्या पद्धतीने नक्की बनवणार. बेटा याच्यासाठी मी पाणी दाखवत नाही होती बघा, पाणी दिसलं म्हणजे तिथंच खेळायचं चालू होऊन जाणार. आता याला मस्त लहान लहान असे कट करून घेते आणि शेंगदाण्यामध्ये बनवणार मी. झाकण लाव बेटा, अंड्यावर झाकण ठेव लवकर. मी स्वयंपाक करते ना, म्हणजे नेहमी असाच हे पोर आहे ना असं पसारा करून ठेवतात, म्हणजे नेहमी डेलीचं आहे आमचं रुटीन. मी स्वयंपाक करते तोपर्यंत इकडे म्हणजे पुढचा रूम फुल भरून जातो पसाराने. हे ना बेटा, हा पसारा कोणी केला? हां हां कोणी केला होता? मी नाही केला होता. म्हणजे सर्व उचलून ठेव. दादाची कंपास उचल, दादा खेळून आला की मग बोलणार तुला. उचलून ठेव बच्चा, ते लसूण राहू दे. जे नाही सांगितलं ते म्हणजे जास्त करतं माझे आयुष, हे ना आरू? हो बेटा, झाकण ठेवून द्या. आणि ही दादाची कंपास पण उचलून ठेव बेटा. इकडे गॅस चालू आहे, तिकडे इथं या. काय माहिती बेटा, ते मला माहिती नाही, पण दादाची कंपास उचलून ठेव. हा एवढा पसारा तू नाही केला का दिदूनी केला?
दादाने केला. बापरे काय बोलतोय एवढा गोड 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 पोपट. नाही बेटा मी नाही ठेवलं, तू खेळत होता ना. कुठं गेला पाहत. मला नाही माहित बेटा. स्वयंपाक करू दे, दादाची शाळा असते सकाळी. जा बाहेर खेळ जा. थोडंसं बाहेर पाठवलं होतं माझ्या सासूबाईने त्यांच्यासोबत त्याला, पण तो बाहेर पण त्याचं काय म्हणला सोडा असं नाही करायचं. बाहेर आहे म्हणे बघ, बाहेर पडलाय ना बघ ना, बाहेर आहे बघ, किती दाखवतोय बघ. जा बाहेर पाठवलं होतं थोडंसं त्याला, पण बाहेर काही त्याचं मन लागत नाही म्हणून. हे बघा काय पाहिजे. काय काय हा देते मला. गॅस बंद करू दे. कुठं ठेवलंय बेटा. मी नाही ठेवलं ना दादा. ते बघ ते लाटणं घ्यायचं. लाटणं जा. मी गॅस बंद करून येते. हा हे भगवान खूप जिद्दीपणा करतं माझे आयुष. काय रे बेटा बघा तो कसा करतोय. हा ना दुकानात लॉलीपॉप घेऊन दे ना तेव्हा येणार म्हणे. असा करतो तो. बिया काढून घेते. बिया टाकून तर अजून जास्त कडू लागते. कारले कापून झाले आहेत पाहू शकता तुम्ही. मस्त छोटे 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 कारले कापले आहेत. आता त्याला मीठ लावून 10-15 मिनटं ठेवून देते, जेणेकरून थोडासा कडूपणा निघून जाणार. थोडंसं मीठ जास्त टाकते. आता याला छान हाताने मिक्स करून देते. ही माझी बनवायची पद्धत आहे. मुलं गेलेत बाहेर खेळायला, नाहीतर त्यांनी ना घरात खूप जास्त पसारा करून दिला होता. थोडंसं तो पसारा आवरून घेतला. कसं मग आपल्याला चांगलं वाटत नाही ना. आता याला आहे ना पाणी सुटणार याचं अंगाचं. या पाणी कडू पाणी. आता याला असं ठेवून देते 10-15 मिनटं आणि त्याच्या भाजीच्या साहित्य कट करून घेते. आणि आमचं आहे ना मिक्सर पण खराब होऊन गेलेलं आहे. म्हणजे चालू होतं ते मिक्सर पण आहे ना त्याच्यात खूप दिवसापासून आहे ना त्याच्यात करंट येतं आहे, म्हणून त्याला दाखवलं दुकानात रिपेअर करायसाठी. पण त्याची ना मोटर खराब होऊन गेली आहे. कसं मग पाणी जास्त होतं ना मागे, तर म्हणजे वरून पण पाणी गळायचं यासाठी त्याच्यात पाणी घुसलं आहे की काय, मग मोटर खराब होऊन गेली. यासाठी ना त्याच्यात म्हणजे नवीन मोटर टाकावी लागणार. आणि म्हणजे 2 वर्षाची वॉरंटी होती त्याला, पण ते ना वॉरंटी कार्डच काही भेटत नाही आहे यासाठी. नाही तर आहे ना म्हणजे जिथून घेतलं आहे ना आम्ही हप्त्यावर घेतलं होतं असं तर तिथंच दिलं असतं, पण ते वॉरंटी कार्ड नाही ना मग आपल्याकडे. आता कसं मग 2 वेळेस पाणी आलं होतं तर सामान सर्व इकडे तिकडे होऊन गेला कपाटाचा पण, म्हणून काहीच व्यवस्थित जाग्यावर आहे नाही, भेटत नाही ते कार्ड पण. यासाठी त्याला ना रिपेअरच करून घ्यावं लागणार. स्वयंपाक करून आता मला माझ्या सोरांशला बोलवायला जावं लागणार, कारण तो आहे खेळायमध्ये बिझी. सकाळी शाळा असते ना, मग शनिवार रविवार काही वाटत नाही, पण त्याला खेळू देते शनिवार रविवारी. पण असं मध्ये मग कसं शाळा असते ना. एक कांदा आणि एक टोमॅटो. पहिले मी कारले ना म्हणजे भरून बनवले होते. शेंगदाण्याचं कूट परत मिरची मसाला हे सर्व भरून केलं होतं. छान झाले होते मागच्या वेळेस पण कडू लागायचे. आता या वेळेस म्हटलं थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवून पाहते कसे बनतात. फ्रीज पण चालू झालं नाही आमचं. फ्रीजवाल्याला बोलवून त्याला चालू करावं लागणार. कसं मग भाजीपाला वगैरे ठेवायचं आहे ना, खूप मोठं टेन्शन होऊन जातं.
आणि बाहेर आहे ना असं लवकर खराब पण होऊन जातं ना. फ्रीजमध्ये कसं 2-3 दिवस भाज्या फ्रेश राहतात, हिरव्या भाज्या. यासाठी फ्रीजवाल्याला बोलावून त्याला रिपेअर करावं लागणार. की खराब होऊन गेलं आहे की काही त्याच्यात काही माहितीच पडत नाही. आणि टी व्हीसुद्धा खराब होऊन गेले आमची. टी व्हीपर्यंत पाणी गेलं की नाही गेलं ते काही समजलं नाही. म्हणजे टी व्हीच खराब होऊन गेली. नवीन रिमोट पण आणला तरी काही टी व्ही म्हणजे चालूच झाले नाही, खराबच होऊन गेली. पाणी भरून गेलं होतं ना म्हणून खूपच जास्त नुकसान झालं. पहिले माझा मोबाईल खराब झाला, त्यानंतर फ्रीज खराब झालं, अजून त्याच्यानंतर टी व्ही खराब झाली. म्हणजे असं मोठ्या मोठ्या वस्तूंचं नुकसान होऊन गेलं. चला चला आता भाजीसाठी सर्व साहित्य कट करून घेतलं आहे. आणि हे पाहू शकता तुम्ही 10-15 मिनटं पहिले ना कारल्यांना मीठ लावून ठेवून दिलं होतं, म्हणून त्याचा पूर्ण कडूपणा निघून गेलेला आहे. आता याला ना पूर्ण असं निचोडून पाहू शकता किती पाणी निघतं आहे. निचोडून भाजीमध्ये टाकणार. त्या अगोदर भाजी वघारून देते. तेल पण छान टाकून गेलं आहे. आता त्याच्यात टाकते राई, जिरं, भरपूर सारा लसूण, कांदे, छान आता मस्त फ्राय करून घेते. ही माझ्या पद्धतीची रेसिपी आहे कारल्याची, एकदम साधी आणि सिंपल. आता त्याच्यात टाकते टमाटे. पहिले मी ना कारले बनवायचे ना टमाट्याने टाकायचे, पण यावेळेस टाकून पाहते म्हटलं काय फरक पडतो कारल्यामध्ये, टेस्ट कसा येतो असं. आता याच्यात आहे ना थोडंसं मीठ पण टाकून देते, जेणेकरून कांदा टमाटा लवकर शिजून जाईल. थोडंसंच मीठ टाकणार, कारण याच्यात पण मीठ टाकलं आहे ना, म्हणून एकदम मामूली मीठ टाकणार. कांदे शिजतात तेवढं. हळद पण सोबतच टाकून देते, म्हणजे कांदा टमाटर लवकर शिजून जातील. आणि माझ्या सोनाश बघा अजून आला नाही. आता त्याच्या पप्पाला पाठवते त्याला बोलवायला. बोलवायशिवाय सोनाश काही येत नाही. आणि मी ना शेंगदाण्याचं कूट पण करून ठेवलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. जास्त बारीक नाही केलं आहे, म्हणजे थोडंसं जाडसरच ठेवलं आहे. आता हे पण म्हणजे चांगलं मिक्स करून घ्यायचं, तेव्हा आपल्या भाजीला छान टेस्ट येतो. चला कांदा टमॅटो लसूण, कांदे टमॅटे लसूण छान शिजून गेले आहेत. आता याच्यात सुके मसाले टाकून घेते. थोडी भाजी तिखटच बनवणार, कारण मुलं नाही खातील ना, मग आम्ही जित खाणार. आणि आम्हाला तिखट भाजी आवडते. थोडासा गरम मसाला, याला कम गॅस करून 2 मिनटं हे छान मिक्स करून घेते. आणि थोडीशी कोथिंबीर, आणि थोडासा धना पावडर. विसरले होते धना पावडर टाकायचा, थोडा धना पावडर. हे छान 2 मिनटं असं मिक्स करून घ्यायचं. आता हे कारले ना पूर्ण पाणी निचोडून त्याच्यात टाकते, कसं मग कडूपणा थोडासा कमी होऊन जाणार. ही निचोडायमध्ये तर पूर्ण हात दुखत आहेत. प्रॉपर पाणी निघायला पाहिजे त्याच्यात. बापरे.
आता हे पण छान मिक्स करून घेते. हे छान मिक्स झाले. आता याच्यात थोडंसं शेंगदाण्याचे कूट टाकते, म्हणजे पूर्ण नाही टाकणार, याच्यातून अर्ध टाकणार. तसं मग जास्त कूट पण चांगलं लागत नाही. चला आता झाला सर्व स्वयंपाक आणि सर्वांचे जेवण पण झालेत. परत मुलांचे पण जेवण झालेत. आणि भाजी पाहू शकता तुम्ही, खूप छान झाली आहे. कारल्याची सुक्की भाजी. मुलांनी तर काही खाल्ले ते, मुलांनी फक्त खिचडी खाल्ली. आता पसारा पाहू शकता तुम्ही, मुलांच्या जेवणाचा आता साथ पडला आहे. आता आम्ही म्हटलं पसारानंतर आवडते, कारण आमचे पण जेवण बाकी आहेत. आज आहे ना खूपच जास्त उशीर होऊन गेला. आणि लोणच्यामध्ये तेलसुद्धा टाकायचं होतं मला, पण ते काय झालं, लसूण पण सोलून ठेवला नाही आहे. आणि लसूण सोलायला, परत तेल गरम करायला, परत त्याला थंड करा, त्याच्यानंतर लसूण वगैरे ते टाका. मग त्याच्यात आहे ना अर्धा ते 1 तास निघून जाणार. म्हटलं जाऊ द्या, आता 10:30 होऊन गेले आणि अजून आमचे जेवण बाकी आहेत. तर म्हटलं आता एवढा राडा करत नाही बसत, कारण सकाळी ना मला सुद्धा लवकर उठावं लागतं, कारण सोरांची शाळा असते. त्याला जेवण करून झोपवलं. म्हटलं जाऊ द्या, आता हे काम आहे ना पेंडिंगमध्ये राहणार, म्हणजे उद्या वेळ भेटणार तर उद्याच करणार. आणि ते पण करायचं गरजेचं आहे, कसं मग ते खराब होऊन जाणार ना, यासाठी. आणि चला आता आम्ही पण बसतो जेवायला, कारण उशीर होऊन गेलेला आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग ते पण कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओना लाईक करा. चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.